तरुण भारत नागपूर दिनांक 31 ऑक्टोबर 2020. आनंद वाटा. रवींद्र देशपांडे. अनंत अमुची ध्येयासक्ती. यंदाचा दसरा आपण वेगळ्या पद्धतीने साजरा केला. प्रत्यक्ष घरी येऊन सोनं देणाऱ्या अनेकांनी यावेळी फोनवरूनच शब्दांनी सोनं दिलं आणि विशेष म्हणजे आपल्याही मनानं ते स्वीकारलं. खरं तर दरवर्षीप्रमाणे सीमोल्लंघन झालं नाही, पण वर्षानुवर्षांची चाकोरी मोडून आपण वेगळ्या अर्थानं सीमोल्लंघन केलं. अर्थात त्यात नेहमीप्रमाणे आनंद होता असं म्हणणं धाडसाचंच ठरेल, कारण आपल्या सर्वांकरता ही परिस्थिती अनपेक्षित आणि अभूतपूर्व आहे. त्याचा परिणाम आपल्या मनावर, दिनचर्येवर होणं स्वाभाविकच आहे. काही लोक तर लसीची आतुरतेनं वाट पाहत आहेत. काही जण तर इतके कंटाळले आहेत की त्यांना काय करावं हे सुचेनासं झालं आहे. अगदी काही थोड्यांची तर सहनशीलता संपली आहे. या सगळ्याचे परिणामही त्यांच्या जीवनावर होत आहेत. शिक्षण, व्यवसाय, नोकऱ्या, प्रवास, भेटीगाठी, कार्यक्रम, आर्थिक स्थिती असं सारं काही विस्कळीत झालेलं आहे. अनेकांच्या स्वप्नांची वाट लागली आहे. भविष्याचं केलेलं नियोजन पार कोलमडलं आहे. काही कुटुंबांवर तर काळानंही झडप घातली आहे. अशा परिस्थितीत काही कोसळून पडतात, काही थांबून जातात, काही रडत रखडत समोर सरकत असतात, पण काही मात्र सकारात्मक मनोवृत्तीनं मार्ग काढतात, उपाय शोधतात. शो मस्ट गो ऑन. थांबायचं नाहीच ही त्यांची जिद्द असते. या परीक्षेमुळे त्यांच्यातील सुप्त क्षमतांचा विकास होतो. नवी कौशल्य हस्तगत होतात, आत्मविश्वास वाढतो, आनंदाची नवी क्षितिजं त्यांना खुणावतात. यालाच विजयाकांक्षा म्हणतात. दसरा आपल्याला रामानं रावणावर मिळवलेल्या विजयाची आठवण करून देतो. पण राम वनात गेला नसता तर हा विजयाचा चिरंतन प्रसंग त्याच्या आयुष्यात घडला असता का? रामाचा वनात जाण्याचा प्रसंग डोळ्यासमोर आणूया. त्या दिवशी रामाला युवराज म्हणून राज्याभिषेक होणार होता. राम आणि जानकी सिंहासनावर बसणार होते. संपूर्ण तयारी झाली होती. त्या दिवशी अयोध्या कशी सजली होती, वातावरणात कसा हर्षोल्लास होता, याचं वाल्मिकींनी बहारदार वर्णन केलं आहे. राजगृहातल्या महिला कोणती वस्त्रे नेसायची, कोणते दागिने घालायचे या कल्पनेत रमल्या होत्या. सीता आणि रामाची ही उंची वस्त्र तयार होती. देशोदेशीचे राजे तो सोहळा पाहण्यासाठी आले होते. नवपरिणीत युवा राम आणि सीता कोणत्या स्वप्नांमध्ये दंग असतील? राजा म्हणून कोणत्या योजनांची चर्चा करत असतील? लक्ष्मणालाही काय आनंद झाला असेल? पण त्याच दिवशी सकाळी परिस्थिती अनपेक्षितपणे बदलते. रामानं किंवा सीतेनं कल्पनाही केली नसेल की असं काही होऊ शकतं. काय प्रतिक्रिया होती रामाची? त्यानं नशिबाच्या नावानं रडगाणं सुरू केलं, आदळापट केली, त्याला नैराश्यानं घेरलं. भीती, दुःख, संताप, संभ्रम, गोंधळ, अनिर्णयाची अवस्था अशा भावनांनी रामाचा ताबा घेतला का? एखाद्याचं नशीब इतकं खराब असू शकतं? कुठे राज्य आणि कुठे वनवास? आलेल्या परिस्थितीला रामानं दिलेला प्रतिसाद लक्षात घेण्यासारखा आहे. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यात फरक आहे. प्रतिक्रियेत दुसऱ्यांना दोष देऊन नकारात्मक मनोवृत्तीनं निष्क्रियतेकडे जाणं असतं, तर प्रतिसादात परिस्थितीचं आकलन करून सकारात्मक बाजू पाहून आपल्या हातात काय आहे याचा विचार करून योग्य कृती करणं अपेक्षित असतं. रामानं प्रतिसाद दिला. कैकेयीला दिलेल्या वरामुळे भरताला अभिषेक आणि आपल्याला वल्कल नेसून 14 वर्ष वनवास होणार हे स्पष्ट झाल्यानंतर राम म्हणाला, सुनू जननी सोयीसुत बडभागी, जो पितू मातू बचन अनुरागी. अर्थात, माते, तो पुत्र किती भाग्यवान आहे ज्याला माता पित्याच्या वचनाचं पालन करण्याची संधी मिळाली. रामानं पहिल्याच वाक्यात नशिबाला बोल न लावता आपण कसं भाग्यशाली आहोत हे म्हटलं आहे. पुढच्या दोह्यात तो म्हणतो, मुनिगत मिलनू बिसेशी वन, सबही भांती हित मोर. मी जर वनात गेलो तर वनामध्ये विशेष रूपानं ऋषीमुनींच्या भेटी होतील. त्यात माझं सर्व प्रकारे कल्याणच आहे. वनात गेल्यावर काय होईल यासंबंधी सकारात्मक बाजू रामाच्या डोळ्यांसमोर आली. त्याचा आपल्याला कसा व्यक्तिगत विकासाकरता फायदा करून घेता येईल हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झाला आणि राजा बनणं हाच काही जीवनाचा एकमेव मार्ग नाही याची त्याला जाणीव झाली.
राज्याभिषेक आणि राजमहाल नाही म्हणजे आता सारं संपलं अशा नैराश्यानं त्याला स्पर्शही केला नाही. पर्यायी जीवन ध्येयाचा विचार त्याच्या मनात सुरू झाल्याचं दिसतं. यापुढे राम जे म्हणतो ते तर विलक्षण आहे. भरतु प्राण प्रिय पावही राजू, विधी सब विधी मोही सन्मुख आजू. जौन जाऊं बन ऐसे हूँ काजा, प्रथम गणीय मोही मूढ समाजा. माझ्या प्राणप्रिय भरताला राज्य मिळतं आहे. विधाता मला सर्व बाजूंनी किती अनुकूल आहे. अशा कामासाठीही मी वनात गेलो नाही, तर समाजातील प्रथम क्रमांकाचा मूढ अर्थात मूर्ख मीच आहे. भरताला राज्य मिळतं याचा रामानं आनंद व्यक्त केला आहे. परिस्थिती संपूर्ण वाईट किंवा संपूर्ण चांगली अशी कधीच नसते. त्यामुळे चांगल्या गोष्टीविषयी आनंद व्यक्त करणं, त्यात सहभागी होणं हे उत्साहानं समोर जाण्याकरता फार आवश्यक असतं. नवीन पर्याय मनापासून आणि आनंदानं त्यानं स्वीकारला आहे. मोठं कारण असल्याशिवाय माणसाला प्रेरणा मिळत नाही. वनात जाण्याला रामानं मोठ्या उद्दिष्टांशी जोडलं आहे. ही संधी योग्यपणे घेतली नाही तर मूर्खपणा होईल याची त्याला जाणीव आहे. विशेष म्हणजे आलेल्या अनपेक्षित परिस्थितीचं भयंकरीकरण रामानं केलेलं नाही. आकाश कोसळलं म्हटलं की माणूस भयभीत होतोच. दशरथाविषयी तो म्हणतो, थोरी ही बात पितही दुःख भारी, होती प्रतीती न मोही महतारी. इतक्या लहान गोष्टीचं वडिलांना एवढं दुःख व्हावं या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही आहे. वनात जाणं ही फार छोटी गोष्ट आहे. ही भूमिका एकदा स्वीकारली की अनेक गोष्टी सोप्या होतात. रामाची भाषा, विचार करण्याची पद्धती यातून एक भावनिक परिपक्वता आणि वैचारिक प्रगल्भता यांचं दर्शन होतं. अशा प्रसंगी कसा विचार करावा याचा आदर्श राम आपल्यासमोर ठेवतात. लक्ष्मण आणि सीतेला वनात जाणं बंधनकारक नव्हतं. त्यांनी येऊ नये म्हणून रामानं परोपरीनं समजावलं आहे. पण ते दोघंही रामासोबत गेले. जेथे राघव तेथे सीता हा कुटुंब जीवनाचा मापदंड सीतेनं प्रस्थापित केला. एकट्या रामाला ते कसे बरं वनवासात जाऊ देतील? ही रामाची सपोर्ट सिस्टीम आहे. अशा परिस्थितीत आधार देणारी जीवाभावाची माणसं हवीतच. आधार देणं, आधार मिळवणं हेही एक जीवनकौशल्यच आहे. शेवटी अनेक गोष्टी आपल्या हातात नसतातच. आपल्या हातात असतं ते आव्हानांचा स्वीकार करणं. ती आव्हानं टाळली तर माणूस दुबळा राहतो. आपण सामान्य माणसं आहोत, त्यामुळे अनपेक्षित संकटं आली तर आपल्याला भीती वाटणार, पोटात खड्डा पडणार, धडधड वाढणार, हातपाय लटपटणारच. ती एक जीवशास्त्रीय प्रतिक्रिया आहे. जगण्याच्या प्रवासात हे अपरिहार्य आहे. पण सवयीनं, साधनेनं, विवेकानं त्यावर मात करता येते. अशा प्रसंगी भावनात्मक आधाराची, मदतीची गरज असते. अनुभवी, तज्ज्ञ किंवा जवळच्या माणसांची मदत घेण्यात कोणताही कमीपणा नसतो. अनेकदा आपण आपल्या समस्येविषयी रवंथ करीत बसतो, पुन्हा पुन्हा ती चघळत बसतो. त्यामुळे निराशा आपला ताबा घेते. संकटांच्या वेळी आपण राममार्गाचं स्मरण करावं आणि शब्दशः त्या क्रमानं विचार करावा. माणसाला उजवा मेंदूही असतो यावर विश्वास ठेवावा. नव्या कल्पना, नवं सृजन करण्यासाठीच हा मेंदू असतो, त्याचा उपयोग करावा. माणूस जड वस्तू नाही. माणसामध्ये चैतन्य, लाईफ सोर्स, ऊर्जा, निसर्गदत्त असते. त्याची जाणीव मात्र झाली पाहिजे. मग कोणतीही परिस्थिती वाट्याला येवो, जगणं अर्थपूर्ण, उपयुक्त आणि सुंदर करता येतं. कुसुमाग्रजांची कोलंबसचं गर्वगीत नावाची एक प्रचंड प्रेरणादायी कविता आहे. आपल्या खलाशी सहकाऱ्यांसोबत नवीन जमिनीच्या शोधात निघालेल्या कोलंबसचं जहाज वादळात सापडतं. खलाशी आणि खवळलेला समुद्र या प्रतिमा वापरून कुसुमाग्रज मानवाची विजयाकांक्षा प्रभावीपणे व्यक्त करतात. ते म्हणतात, पदच्युतान भीषण नर्तन असेच चालू दे, पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभ माथ्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका न कुठली भीती. खलाशी या भीषण परिस्थितीचाही निर्भयपणे सामना करतो. या कवितेचं प्रत्येक कडवं साहस, शौर्य आणि पराक्रमाचा संदेश देतं. कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती,
नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नाव क्षितिजे पुढती. जगतात तर जीवाणू आणि गवताचं पातही, पण या विशाल आकाशाखाली माणसांनीही तसंच जीवन जगावं का? कितीही वादळं आली तरी आम्ही हार न मानता पुन्हा पुन्हा गर्वाने शीड उभारणारच, हे त्या सागराला शेवटच्या कडव्यात ते ठणकावून सांगतात आणि त्याला खुळा म्हणतात. मराठी साहित्यात अमर ठरलेल्या त्या ओळी आहेत. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. अनंत ध्येयासक्तीनं निर्भयपणे शीड उभारून वादळावर स्वार होण्याची वेळ पुन्हा एकदा कोरोनानं आपल्यावर आणली आहे. आनंदवाटा या सदरातील रवींद्र देशपांडे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे संवेदनशील आणि प्रेरणादायी लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.